संध्याकाळच्या वेळेला लहान मुलांना असो किंवा मोठ्यांना असो चहाबरोबर असे काहीतरी चटरपटर खायला पाहिजेच असते. त्यात लहान मुलांना असे काहीतरी वेगळे करून दिल्यावर ते तर जाम खुशच होतात. एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी होतात हे रोल्स. त्याचा आवाज पण बघा, एकदम कुरकुरीत येतोय ना, खायला पण एवढे भारी लागते ना. चला तर मग हे पोटॅटो रोल्स कसे बनवायचे ते बघूया. सुरुवातीला ना मी 3 मोठे बटाटे घेतले. बटाटे पाण्यात टाकून स्वच्छ असे धुवून घेतले. या बटाट्याचे वरून सगळे साल काढून स्वच्छ करून घ्यायची. मी पण सगळ्या बटाट्यांची असे साल काढून घेतले आणि साल काढून त्याला परत पाण्यात टाकले, म्हणजे ते काळे पण पडणार नाहीत. आपला जो वेफर्स पाडायचा साचा असतोय ना तो घ्यायचा. एक बटाटा घेऊन त्याचे असे पातळ वेफर्स पाडायचे. एक बटाट्याचे वेफर्स झाले ना ते परत पाण्यात टाकायची, म्हणजे ते काळे पण पडणार नाहीत. परत दुसरा बटाटा घेऊन त्याचे पण असे छान वेफर्स पाडायचे आणि ते पण असे पाण्यात टाकायचे. असे मी सगळ्या बटाट्याचे वेफर्स पाडून घेतली. बघा, एकदम हव्या तशा पातळ असे वेफर्स पडले आहेत. कॉटनचे कापड किंवा स्वच्छ असे नॅपकिन घ्यायचा. त्याच्यावर आपण जे वेफर्स पाडल्यात ना ते ठेवून त्याला असे पुसून कोरडे करून घ्यायचं. त्याला ओलसर असं अजिबात ठेवायचे नाही. एकदम स्वच्छ असे पुसून पूर्णपणे कोरडे करून घ्यायचं. एका वाटीमध्ये कॉर्नस्टार्च घेतले आहे. कॉर्नस्टार्च व कॉर्नफ्लॉवर दोन्ही वेगळे आहेत. मी कॉर्नस्टार्च घेतले आहे. कोरडे केलेले जे वेफर्स आहेत ना ते पसरवून घ्यायचे. आपण वाटीमध्ये जे कॉर्नस्टार्च घेतले आहे ते गाळणीमध्ये घेऊन त्याच्यावर चाळून घ्यायची. सगळ्या वेफर्सवर असे चाळून घ्यायचे. ज्याच्यावर आपण पावडर चाळून घेतली आहे त्याच्यावर परत दुसरे वेफर्स ठेवायचे आणि परत त्याच्यावर पण असं चाळून घ्यायचं. रोल बनवण्यासाठी टूथपिक्स वापरणार आहे. पावडर चाळून घेतलेले जे वेफर्स आहेत ना त्याचा असा टाईट रोल बनवायचा. एकदम पटकन असा रोल बनतो आणि खूप दाबायचा देखील नाही. रोल बनवल्यावर टूथपिक्स लावून घ्यायची, म्हणजे तेलामध्ये सुटणार नाही. टूथपिक्स लावताना दुसऱ्या साईडहून बाहेर देखील आला पाहिजे. याप्रमाणे मी बाकीचे रोल बनवून त्यांना असे टूथपिक्स लावून घेतले. जर तुम्हाला रोल मोठा हवा असेल तर वेफर्स ठेवताना असे खालीवर ठेवून घ्यायची आणि त्याच्यावर पण असे पावडर चाळून घ्यायची. त्याचा देखील असा टाईट रोल बनवायचा व टूथपिक्स लावून घ्यायची. याप्रमाणे मी सगळे रोल्स बनवून घेतले. असे सगळे रोल एकदमच बनवून ठेवायचे, म्हणजे तळायला पण आपल्याला बरे पडते. एका प्लेटमध्ये रोल्स काढून ठेवले. सगळ्या वेफर्सचे असे रोल बनवून प्लेटमध्ये काढायची. गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल गरम करायला ठेवायची. तेल छान गरम झाल्यावर त्यामध्ये रोल्स सोडायचे. एका वेळी तेलात बसतील असे 5 ते 6 रोल्स सोडायचे. मिडियम फ्लेमवर रोल्स छान तळून घ्यायचे. 2 मिनिटांनी त्याला असे परतून घ्यायचे व दुसरी साईड देखील तळून घ्यायची. रोल्स छान गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे. बघा, याला छान असा गोल्डन कलर आला आहे आणि क्रिस्पी देखील बनले आहेत. आवाजावरून आपल्याला ते कळतेच. झाऱ्याने ते रोल्स काढून घेतले. याप्रमाणेच मी सगळे रोल्स गोल्डन कलर येईपर्यंत तळून घेतली. लहान मुलांना मधल्या वेळेत काहीतरी खायला आपण असे रोल्स बनवू शकतो. हवाबंद डब्यात 7 ते 8 दिवस आरामात राहतात. चवीला तर सेम बाहेरून विकत आणल्यासारखे वाटतात. सगळे रोल्स तळून झाल्यावर त्याचे टूथपिक्स काढायचे. एकदम हळू वाराचे गोल फिरवल्यावर ते आरामात निघतात. मी देखील सगळ्या रोल्सचे असे टूथपिक्स काढून घेतले. टूथपिक्स काढून घेतलेले रोल्स एका बाउलमध्ये काढून घेतले. चवीसाठी घालण्यासाठी वाटीमध्ये मीठ घेतलेले. वरून थोडे मीठ घालून छान असे मिक्स करून घेतले. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. सॉसबरोबर किंवा मेयोनीजबरोबर खाण्यासाठी खूपच छान लागतात. तुम्ही एकदा असं घरी केला ना परत कधी बाहेरून विकत देखील आणणार नाही. करून झाल्यावर कमेंट करून नक्की सांगा कसे बनले ते रोल्स.